गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. कृपा कटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी वसावे तुझ्या दासबोधासी बोध व्हावे अपत्या परी पाजवी प्रेम रसा महाराज या सद्गुरु रामदास. जय जय रघुवीर समर्थ. काल आपण बघत होतो परत की असद्गुरु आणि सद्गुरु मधून दोन्ही सांगतायत समर्थ. आपण पाहिलं की पूर्णपणे निसंग झालेला, कसलीही कामना नसलेला. कामना शिल्लक राहीलच कशी? जेव्हा अपूर्णता असते, काहीतरी मिळवावं असं वाटतं, तेव्हा कामना येते ना, इच्छा तेव्हा निर्माण होते की हे माझ्याकडे नाही, हे मला हवाय, हे मला आवडलंय, हे मला हवाय. अशा पद्धतीने तेव्हा इच्छा होते. पण असा जो ज्ञानी असतो तर त्याला अक्षय ठेवा सकळांचा असं ज्याला समर्थ म्हणतात की जे सच्चिदानंद रूप असं ब्रह्म आहे ते तो स्वरूप झालेला असतो. आणि ते स्वरूपच तो झाल्यामुळे, तो आनंद रूपच झाल्यामुळे वेगळा आनंद त्याला कुठनं आणखीन शोधायला जाणार आहे की ह्या गोष्टीत न मला आनंद मिळेल, अमुक पदार्थ मिळाला की मला छान वाटेल. तो कायमच छान असतो. त्याला असल्या कशाही गोष्टींची गरज नसते. त्यामुळे तो पूर्णपणे कामना रहित असतो. गणपतीच्या आरतीत आपण म्हणतो ना, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची. कसं काय? केवळ त्याला पाहिल्यानंतर, त्याला म्हणजे परब्रह्माचं स्वरूप आहे ते, त्याला पाहिल्यानंतर विघ्नांचा विघ्नपणाच जातो. अमुक हा अडथळा आहे असं काही वाटत नाही. तर आहे ते ईश्वराच्या ह्याच्याप्रमाणे चाललेलं आहे. आणखीन पूर्णपणे तिथे शांती मिळते. त्याची कृपा जी असते तर ती सगळीकडे प्रेम, ज्ञान, आनंद हे पुरवते. तीच अवस्था ज्ञानाची असते, जीवनमुक्ताची असते. जे सद्गुरू आहेत तर ते तसे असतातच ना, त्याच्याशिवाय सद्गुरू होतीलच कसे? अक्षय ठेवा सकळांचा परी पांगडा फिटेना शरीराचा तेणे मार्ग ईश्वराचा झुकवणं जाती. स्वरूप माझं आत्मतत्व हेच आहे, ब्रह्मतत्व हेच माझं स्वरूप आहे. पण देह तादात्म्य सुटत नाही आणि ते न सुटल्यामुळे जीव ब्रह्मैक्य म्हणजे आपण त्या देहातच अडकलो जातो आणि म्हणून व्यापक ब्रह्माकडे आपण बघत नाही. तेवढंच आपण बघतो, जे आपल्या समोर आहे, आपल्या जवळ आहे, तेवढंच आपण बघतो. पण सगळ्यात आत, सगळ्यात जवळ जे आपलं स्वरूपच आहे ते ब्रह्म आपण बघायला तयार होतो. सिद्धी आणि सामर्थ्य झाले, सामर्थ्य देहाचं महत्व आले, तेणे बिनसाड बळकावले देह बुद्धीचे. सिद्धी वगैरे ज्या असतात, आपण सिद्धींचा विचार केला तर सामर्थ्य म्हणा, त्या साधनेच्यामुळे सिद्धी मिळू शकतात आणि सिद्धींचं ते सामर्थ्य असतं. पण त्यामुळे काय होतं की ते सगळं जे असतं ते देहावरती असतं आणि मग देहाला महत्व येऊन जातं.
पंचमहाभूतांवरती विजय असतो. देहाला सगळं महत्व येऊन जातं आणि मग देह तादात्म्य बळकट. म्हणजे जितका सामर्थ्य, आणखी सिद्धी, आणखी लौकिक धन दौलत वगैरे त्यांच्या मागे लागू ना, तितकी देहबुद्धी बळकट होते. तुकाराम महाराजांनी 18 विश्व दारिद्र्य असून सुद्धा शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराणा परत केला ना. का केला? तिथे कुठचाही लोभ नव्हता, मोह नव्हता. हे मला याची गरजच नाहीये, मी माझ्या आनंदात आहे, ही तिथे भावना नव्हती. तिथे देहबुद्धीचा मागूस नव्हता. गोंदवलेकर महाराज जेव्हा तुकाबाईंच्याकडे गेले पहिल्यांदा, त्यावेळी तुकाबाईंनी सांगितलं की मी तुझा जीव देतो. आणि गोंदवलेकर महाराज म्हणाले की मी माझा जीव देतो. जीव देतो म्हणजे काय? प्राण नाही, ते जीव भाव जो असतो, देहबुद्धी जी असते, तर ती देऊन टाकली त्यांनी, ती द्यायची असते. इथे सामर्थ्याने सिद्धीने देहबुद्धीच वाढत जाते. मी म्हणजे देह, या देहाला सगळं सुख मिळालं पाहिजे, त्या सामर्थ्याने ते मिळेल मला. देहबुद्धी वाढत जाते. सांडून अक्षय सुख सामर्थ्य इच्छिते ते मूर्त, कामने सारिखे दुःख आणिक नाही. कायम असलेलं अखंड अपरिमित असं जे सुख आहे ते सोडतात. आणि ज्या सामर्थ्यामुळे सुख मिळेल असं वाटतं, तर ते सामर्थ्याच्या मागे लागतात, ते मिळवण्याच्या मागे लागतात. कारण आत्मसुखाची त्यांना कल्पनाच नसते. म्हणून फुटकळ कुठच्या तरी सुखाच्यासाठी ते सिद्धींच्या मागे लागतात, सामर्थ्याच्या खुर्चीच्या मागे लागतात. वास्तविक पाहिलं तर कुठचीही कामना जेव्हा मनात येते ना, ती दुःखदायक असते. कामना, अपेक्षा या सगळ्या गोष्टी दुःख देणाऱ्या आहेत, कारण त्या पूर्ण कधीही होत नाही. आणि पूर्ण झाल्या नाही की दुःख आलंच ना. अपेक्षा भंगाचं दुःख येतं, मिळत नाही हवं तेवढं म्हणून दुःख येतं. कारण हवं हे संपतच नाही आपलं. जेवढं हवं पहिल्यांदा मनात इच्छा केली ते मिळालं म्हणजे तिथे थांबतं का? आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे. हा जो लोभ आहे, मोह जो आहे, ही जी कामना आहे, ती अतिशय दुःख देणारी आहे. एक फार छान गोष्ट होती. एक राजा असतो एका नगरीचा, त्याला झोप येत नसे नीट. तो आपला महालाच्या खिडकीत उभा राहायचा, बघायचा बाहेरचं सगळं, फेऱ्या घालायचा, झोप लागत नाही म्हणून. तर खिडकीत उभा असताना त्याला नेहमी दूर एक झोपडी दिसायची आणि त्या झोपडीत एक माणूस राहायचा. राजाच्या लक्षात आलं की तो दिवा बंद करतो, परत तिथे हालचाल दिसत नाही, काही नाही, गाढ झोपून जातो. त्याला हेवा वाटायला लागला त्या गरीब माणसाचा की माझ्याकडे एवढं वैभव आहे, सगळं आहे, पण मला झोप मिळत नाही. झोप काय आहे? स्वरूपाशी एकरूपता त्यावेळेस येत असते. जरी अज्ञानासह असलं तरी आपण स्वरूपाशी एकरूप होत असतो, म्हणून आपल्याला तो आनंद मिळतो. आणि म्हणून बाकीच्या सगळ्या गोष्टी जाऊन देत, मला झोप लागली पाहिजे. आपला जो झोप हवीच हे आहे ते त्या आनंदासाठी. आणि राजाला झोप नव्हती आणि त्या गरीब माणसाला छान झोप लागायची. त्यामुळे राजाला हेवा वाटायला लागला त्याचा की जो हातावरती पोट होतं, जेमतेम पोट भरत होता, अशा माणसाचा राजाला हेवा वाटत. प्रधानाशी एकदा बोलता बोलता म्हणाला, प्रधान म्हणाला, एवढंच ना, मी बघतो काय करायचं ते. प्रधानाने काय केलं की 99 रुपये असलेली एक थैली तो कामावरती गेलेला असताना त्याच्या झोपडीच्या खिडकीतून आत टाकून दिली. बस. तो घरी आला, बघतो तो एक पिशवी पडली, काय आहे पाहिलं, पैसे आहेत, किती आहे, झाले 99 रुपये आहेत, कोणी दिले मला.
ते 100 झाले पाहिजे. आली कामना. मग 100 झाले पाहिजेत म्हणून पोटाला चिमटा घेऊन काम जास्त करून त्या काळात, आताच नाहीये, आताच्या रुपयाला काही किंमत नाहीये, 100 राहिलं सुद्धा काही किंमत फारशी राहिलेली नाही. पण त्या काळात मग पैसा कवडी कवडी करून ते 100 कसे होतील ह्याच्या तो मागे लागला. मग त्याची झोप उडाली, कष्ट वाढले, दुःख वाटतेला आलं. राजाने विचारलं प्रधानाला की काय केलं, तो आता का दुःखी दिसतोय. प्रधान म्हणाला की मी त्याला थोडासा अपुरेपणा दिला. तो जो शांत झोपत होता त्याला ते 99चे 100 व्हावे ही अपेक्षा दिली, आणि ती अपेक्षा दिल्यामुळे तो दुःखी झाला. राजाच्या लक्षात आलं की आपल्या अपेक्षा संपत नाहीयेत म्हणून आपण दुःखी होत, आपल्याला झोप लागत नाहीये. काय अपेक्षा असतात, माझ्या राज्यात सगळीकडे व्यवस्थित पाहिजे, माझे सगळे प्रजाजन मला अनुकूल पाहिजे, कोणाचं आक्रमण होता कामा नाहीये, माझा खजिना भरलेला पाहिजे. अपेक्षा संपतच नाही. मग दुःख कसं काय संपणार. जोपर्यंत अपेक्षा आहे तोपर्यंत हुरहुर आहे, तोपर्यंत दुःख आहे. म्हणून कुठच्याही इच्छा अपेक्षा या दुःखदायक असतात, आणि ज्यांनी त्या हद्दपार केल्या तो सुखी असतो. कामने सारिखे दुःख आणि का नाही, ईश्वरे विण जे कामना तेनेची गुणे नाना यातना, यातना पावती होती पतनावर पडे प्राणी. ईश्वराच्या शिवाय, ईश्वर प्राप्तीशिवाय जी काही इच्छा असेल ती सगळी दुःख देणारीच असते. त्याच्या मागे जे जातात तर त्यांचं या कारणाने पतन होतं. त्यामुळेच पतन होतं. आणखीन जन्म मरण पुन्हा पुन्हा दुःख त्याच्या फेऱ्यात ते सापडतात. कारण काय, ईश्वराची कामना नाहीये, जगातल्या पदार्थांची कामना आहे. वासना वाढत जातात, संस्कार वाढत जातात, संचितात भर पडत जाते, मग परत परत जन्म मिळत जातात. होता शरीराचे अंत सामर्थ्य निघून जात, देखी अंतरला भगवंत कामना गुणे. जे त्या कामनेच्या मागे लागतात की ईश्वराने मला अमुक द्यावं, ही सुद्धा कामना आहे. ईश्वर मिळावा ही कामना चांगली आहे, पण ईश्वराच्या शिवाय काहीही मिळावं ह्या ज्या कामना आहेत त्या आपल्याला खड्ड्यात घालणाऱ्या आहेत. बरं, मिळाली सिद्धी, देहपात झाल्यानंतर पुढल्या जन्मी ती सिद्धी राहणार आहे का, ती शरीराशी निगडीत आहे. मग शरीर गेल्यानंतर त्या शरीराने जे काय आरोग्य म्हणा, जे काय मिळालेलं असतं ते पुढल्या शरीरात असतं का. आधीच शरीर सुंदर असेल, आरोग्य संपन्न असेल, सामर्थ्य संपन्न असेल, कुठलं शरीर कोणाला माहिती. कोल्ह्या कुत्र्यांचं सुद्धा मिळू शकतं, कसलंही मिळू शकेल. आणि त्या इच्छा ठेवल्यामुळे भगवंत मात्र दूर जात. मनुष्य जन्म मिळालाय, नरदेह हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, अर्पून या लुटी आनंदाची करावी म्हणून समर्थ म्हणतात. की नरदेह आहे ही रत्नपेटी सारखं आहे, ते अत्यंत मौल्यवान आहे. हे देवाला अर्पण करावं, देह अर्पण करावं. देह समर्पी जे देवा वृथा भार न व्हावा, होईल अगवा तुका म्हणे आनंद. देह जो आहे, मन बुद्धी हा स्थूल देह सगळं ईश्वराच्या चरणी अर्पण करावं, ईश्वराच्या कार्याला लावावं. तसं केलं की मग खरोखरी केवळ आनंद होतो. कारण ईश्वराशी एकरूपता येते, ब्रह्माशी एकरूपता आली की आनंदाशिवाय दुसरं काय उरणार आहे. पण जर का इच्छा ठेवल्या तर त्याच्यामुळे भगवंत आपल्यापासून दूर जातो. म्हणून निक्कामता विचारू, दृढ बुद्धीचा निर्धारू, तोच सद्गुरु पैल पारू पाऊली.
म्हणून जो खरी निष्काम आहे, ज्याला इच्छा नाहीये, प्रारब्धवशात तो एखादी गोष्ट म्हणेल सुद्धा, पण मिळाली नाही मिळाली त्याला काही त्याची पर्वा नसते. प्रारब्धाच्या मुळे, संस्कारांच्या मुळे त्याला आवडीनिवडी असू शकतात. एखादी गोष्ट ठरवेल तो, करायचं हे करेल, पण ते झालं नाही तरी त्याच्यापासून त्याला दुःख होत नाही, नाही झालं तरी त्याच्यापासून सुख होत नाही. सुखे संतोषाने यावे, दुःखे विषादानं भजावे, आणि लाभ न धरावे मनामध्ये. प्रज्ञाची लक्षणं आहेत सगळी. ती सगळी लक्षणं त्याच्या ठिकाणी प्रकट होतात. म्हणून निष्कामता विचारून दृढ बुद्धीचा निर्धार. ती निष्कामता दृढ झालेली आता त्याचा, आणि असं जो असतो तोच सद्गुरु पदाला योग्य आहे. आणखीन असाच सद्गुरु आपल्याला पहिलं पार घेऊन जाईल भवनदीच्या, संसार सागराच्या पलीकडे आपल्याला घेऊन जाईल. दुसरा कोणी नाही. आणि म्हणून आता लक्षण खरं सांगता येते. मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती, याहीवरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ, विशेष आचारे निर्मळ, स्वधर्म विषय, याहीवरी अध्यात्म श्रवण, हरिकथा निरूपण, जेथे परमार्थ विवरण निरंतर, जेथे सारासार विचार, तेथे होय जगोद्धार. लक्षण सांगतायत. काय काय आहे? मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान. ज्ञान नसलं, अनुभवाचं ज्ञान पाहिजे. शाब्दिक ज्ञानाला स्टेपिंग स्टोन आहे. अनुभवाच्या ज्ञानाकडे जायला शाब्दिक ज्ञान असलं तर उत्तम असतं. कारण शाब्दिक ज्ञानात जे आपल्याला कळतं त्याचा उपयोग आपल्याला त्या साधन म्हणून करता येतो. जगाच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी करता येतो, जगाच्या मोहातनं बाहेर पडण्यासाठी करता येतो. त्यासाठी शास्त्र आहे. शास्त्र उगाचच नाहीये. शास्त्र जे आहे ते ह्या दृष्टीने प्रत्येक ठिकाणी आपल्याला ते हत्यार म्हणून वापरता येतं, किंवा पूल म्हणून वापरता येतं. संसारात अडचणींचे डोंगर खाई सगळे जे असतात त्याच्यातनं ते ओलांडून जायला आपल्याला ह्या प्रक्रिया वापरता येतात. कोणी काही बोललं, मला फार वाईट वाटतं, पण विचार केला की माझ्याच कर्माचं हे फळ असलं पाहिजे. प्रक्रिया आहे. जसं करावं तसं मिळवावं परत. हा मी विचार केला तर मला त्या व्यक्तीचा राग येत नाही, मी शांत राहते. आणि शांत राहणं हे साधनेला अत्यावश्यक. दुसरा विचार करता येतो. त्याचा आता तमोगुण वाढला असेल, बहुतेक रजोगुण वाढला असेल, म्हणून तो असा बोलला. नेहमी असं बोलणारा नाहीये. बरं, बोलत असला तरी जनाचा लालची स्वभाव आहे त्याचा. मी कशाला तिथे लक्ष देऊ? माझं लक्ष त्या ईश्वराकडे केंद्रित केलं पाहिजे. ह्या पद्धतीने आपल्याला अशा कुठल्याही गोष्टी त्या शास्त्राच्या विचारांनी पलीकडे जाता येत. आपलं चित्त शांत ठेवणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. जर का खरोखरी साधना करायची असली तर चित्त आपलं शांत पाहिजे. अस्वस्थ चित्तात आपण कसं ध्यान करू शकणार, कशी साधना करू शकणार? चित्त स्वस्थ राहिलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे. आणि त्या सगळ्या दृष्टीने हे शास्त्र आपल्याला उपयोगी पडतं. म्हणून सद्गुरू जे आहे, आधी पाहिजे विमळ ज्ञान, शुद्ध ज्ञान, स्वच्छ ज्ञान. तिथे संशय नाही, तिथे कसला दुराग्रह नाही. तुमचं मत आहे ते ठीक आहे. अनेक मत असतात, कितीतरी असतात, कितीतरी छोटे 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 आपल्याला पंथ दिसतात. त्याच्या मागे ईश्वराचं नियोजन असतं. प्रत्येक एकदम व्यक्ती अद्वैत वेदांताकडे कशी जाईल, हळूहळू पायऱ्या आहेत ना. कोणाला सकाम भक्तीच लागते सुरुवातीला, त्यांच्यासाठी ती ठीक आहे, ती करा. पारायण करा, पोथ्या वाचा,
नवस सायास करा, काही हरकत नाही. देवाच्याच बद्दल करताय ना, काही हरकत नाही. कुलदेवाचीच उपासना करताय ना, काही हरकत नाही. मग ती मनात काहीतरी इच्छा ठेवून केली तरी सुद्धा ती देवाजवळ मागताय, पुढल्या जन्मात होईल. अशा पद्धतीने जगात जे काय आहे तर त्यांची त्यांची जी श्रद्धा आहे तिला धक्का लावू नये कधी. कोणाला सांगायला जाऊ नये. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने जातो. अद्वैत वेदांत सगळ्यांना पेलत नाही. अद्वैत वेदांतात सुद्धा जो समर्थांनी म्हटलंय की अगाजे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. अजातवाद म्हणजे जग निर्माणच झालेलं नाहीये, फक्त ब्रह्म आहे. तो काही पेलण्यातला नाहीये सगळ्यांना. म्हणून मग आधी विवर्तवाद वगैरे सांगायला लागतात. म्हणजे काय आहे की जग ब्रह्मावरती भासताय. भासताय म्हटल्यानंतर खरं झालं नाही हे आलं ना, पण भासताय हे आपल्याला बरं वाटतं. आहे जग, बदलणार का होईना पण आहे हो जग. अशा पद्धतीने हळूहळू हा शास्त्र विचार जो आहे तर तो आपल्याला आपल्या पद्धतीकडनं मुक्ततेकडे घेऊन जात असतो आणि तो वापरायला लागतो. केवळ तो पुस्तकात राहून चालत नाही. त्याचा वापर केला ना की आपल्याला निश्चयाचं समाधान स्वरूप स्थिती ही मिळू शकते. इथे सद्गुरूंचं जे लक्षण आहे तर ती आपल्यासाठी एक प्रकारे आदर्श आहेत, साधना आहे आपल्यासाठी. नाहीतर भगवंताला पण ती स्थितप्रज्ञाची लक्षणं कशाला एवढी थोडी सांगायला हवी होती. आणि अर्जुनाने तरी कशाला विचारायला हवं होतं, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. जो जीवनमुक्त आहे, जो ज्ञानी आहे, तो कशा पद्धतीने वागतो, कसा चालतो, कसा व्यवहार करतो. म्हणजे जीवनमुक्त बसून राहत नाही, व्यवहार करतो. सरळ आहे ते. मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान स्वरूप असते. याहीवरी वैराग्य प्रबळ, वृत्ती उदास केवळ. ज्ञान जर का टिकायचं असलं, त्या ज्ञानाचा लोकांना उपयोग व्हायचा असता, स्वतःला शांती हवी असती तर वैराग्य पाहिजे. नाहीतर रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं होतं. अंतर्बाह्य मन आणि जग, जगातल्या सगळ्या विषय ओढतायत तिकडे. आणखी मन बुद्धी आपल्याला इकडे सांगतेय की असं नको करू, साधना कर. अखंड लढाई चाललेली असते. वैराग्य असलं तर वैराग्यापरते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य. वैराग्य नसता योग्य परमार्थ नाही. वैराग्याला अत्यंत भाग्य म्हटलंय. महत् भाग्य हाताशी आले परी भोगो नाही जाणे कधी. वैराग्य आहे पण विवेक नाही, त्या दोन्ही लागतं आपल्याला. वैराग्य आहे आणि विवेक पण आहे, असं असलं की वेगाने माणूस जाऊ शकतो. वैराग्य, प्रबळ वैराग्य पाहिजे. विषय ओढी भुलले जन हे नकोय. असे भुलायला लागले की हा सरळ जो पायवाट आपली आहे ती सोडून आपण आडरस्त्याला जातो. डोंगरावरती अनेक रस्ते असतात. गवलिया गभस्ती अशेषही वाटा दिसती, त्या अवघ्याची काय चाली जेती सांगे मज. सुंदर ओळी आहे मागंची की सूर्योदय झाला की डोंगरावरती अनेक रस्ते दिसतात. आपण पाहिलेले क्रिस क्रॉस असे पायवाटा दिसतात आपल्याला. शिखरावरती जायचंय, मग या वाटेने थोडं, या वाटेने थोडं, इकडून थोडं असं जायला लागलं तर आपण वरती पोहोचणार आहोत का? सगळ्या वाटाने जर का जायला लागलो तर एक रस्ता पकडायचा, एक पायवाट पकडायची, थेट जायचं. परमार्थ मार्ग जो आहे ना तर तो असा अरुंद पायवाटेने चालायचा आहे. कठोपनिषदात त्याला क्षुरस्य धारा म्हटलेलं आहे.
क्षुर म्हणजे वस्त्रा. धारदार वस्त्राच्या धारेवरनं कडेवरनं अनवाणी पायांनी पायाला इजा होऊ न देता चालत जाण्यासारखा हा मार्ग आहे. इतका अरुंद, आणखीन इतका असा जाणार आहे. ते पूर्वी टांगे वगैरे असायचे, घोड्यांना अशी झापडं लावायची, म्हणजे इकडचं दिसू नये इकडचं दिसू नये अशा पद्धतीने ते लावलेले असायचे घोड्यांना. का? इकडे गेले तर त्यांना काहीतरी दिसतं ते तिकडे धावतात, तिकडे जायचा प्रयत्न करतात. तसं होऊच नये, सरळ जायचं. तसं परमार्थात आपल्याला करायला लागतं. परमार्थामध्ये इकडे बघ तिकडे बघ, विंडो शॉपिंग कर, हे बरं दिसताय ते बरं दिसताय, इकडे गप्पा मारायला जा जरा, अजिबात करून चालत नाही. ज्याला मनापासून करायचं आहे, सिरियसली करायचं आहे, प्रामाणिकपणे करायचं आहे, त्याला वैराग्य अत्यावश्यक आहे. आणि जगाच्याकडे दुर्लक्ष करणं, मिनिमम जेवढा व्यवहाराला आवश्यक आहे तेवढाच फक्त भाग घ्यायचा, बाकी जगाच्या नादी लागायचं नाही. जग जगापडी झाली, ते ईश्वर सूत्रे बांधिले, ते सूत्र हाती घेतले ऐसे न होय. आपण जगाला सुधारायला जातो, स्वतःला नाही सुधारू शकत, तिथे जगाला काय सुधारणार आहोत? आधी स्वतःकडे पाहू. शिव भूत्वा शिवन यचे, आधी शिवरूप व्हावं, नंतर काय कार्य करायचं आहे ते करा. विवेकानंदांनी वगैरे खूप कार्य केलं, पण आधी त्यांनी स्वतःच कल्याण करून घेतलं ना. समर्थांनी आधी स्वतःच कल्याण करून घेतलं ना, त्याच्यानंतर सगळं कार्य केलं. म्हणून सगळं धर्म माझी धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म आहे. म्हणून कोण काय करताय, लोकांना जरा आपण सांगावं हे किती चांगलं असतं. अजिबात त्याच्या भानगडीत पडू नये. कोणी विचारलं तर सांगावं, पण बाकी आपलं आपण बघावं, आपलं कल्याण आपण करून घ्यावं, ते आपल्या हातात असतं. म्हणून वैराग्य, प्रबळ वैराग्य लागतं. जगाच्या सगळ्या व्यवहारांपासून, सगळ्या इच्छा आकांक्षांपासून आपल्याला दूर राहायला लागतं. आणि म्हणून मृत्यू उदास केवळ. उदास म्हणजे अनुकूलाच्या मागे नाही, प्रतिकूलाच्या मागे नाही. अनुकूल सुख देणार असतं, प्रतिकूल दुःख देणार असतं. या कसलाही विचार करायचा नाही, तर उदासीन व्हायचं त्याच्याबद्दल. उदासीन म्हणजे उदास, आशा ज्यांनी टाकून दिलेली आहे, वरती फेकून दिली, वर गेलेली आहे. उद म्हणजे वर, आस इच्छा, ज्यांनी इच्छा टाकून दिलेली आहे असा तो उदास. अशी वृत्ती त्याची पाहिजे, म्हणजे त्याचं मन बुद्धी तिकडे कुठच्याही इच्छेकडे धावता उपयोग नाही. तेवढंही पुरत नाही, विशेष आचारे निर्मळ स्वधर्म विषय. आपला जो धर्म आहे, कसं धर्म हिंदू मुस्लिम नाही, आपला जो धर्म आहे म्हणजे जन्माने आपण काय परिस्थितीत आहोत, मग त्याच्याप्रमाणे आपले जबाबदाऱ्या काय आहे, कर्तव्य काय आहे, ते सगळं करणं, ते व्यवस्थित करणं. सगळा आचार जो आहे नुसतं व्यवस्थित म्हणजे न्याय नीतीला धरून, तसं जर का केलं नाही ना, तर आपल्याला आपलं मन खातं. कारण आपल्याला माहिती असतं की योग्य काय आहे, अयोग्य काय. आपण बोलू न बोलू, पण अयोग्य जे असतं ते अयोग्यच आहे हे आपल्याला आत्म कळत असतं. आणखीन जो थोडा तरी इकडे वळला तर त्याला ते अयोग्य टोचतं. त्याच्यामुळे मन जे असतं ते अस्वस्थ राहतं, त्याला साधना होत नाही त्याच्याच्याने. विशेष आचारे निर्मळ स्वधर्म विषयी, सगळी कर्तव्य जे सगळं जे आहे ते पूर्णपणे स्वच्छ सुंदर असं करावं, मनापासून करावं. याही वरी अध्यात्म श्रवण, हे सगळं श्री गुरूंचं असतं, ती लक्षणं चालली आहे. बरं, आता मला माहिती आहे, मग श्रवण करायची वाचायची याची काय गरज आहे?
तसं नाहीये. पुढे पाठ मागे सपाट होता कामा नये. समर्थांचा तो दिनचर्येच्या बद्दलचा समास आहे पहा. तर त्याच्यात सकाळी उठल्यानंतर काही पाठांतर करावे असं समर्थांनी म्हटलंय. म्हणजे अभ्यास करावा, पाठांतरच करत बसा असं नाही, तर ते समजून घ्यायचं आहे. जे काय आहे ते महंताच्यासाठी आहे म्हणून पाठांतर म्हटलंय. पण हे समजून घेणं, अभ्यास करणं, नाहीतर पुढे वाचत जातो आणि मागचं सगळं विसरून जातो. तसं उपयोग नाही. श्रवण सतत ठेवलं पाहिजे. हरिकथा, निरूपण, अध्यात्म श्रवण, आणखीन त्याचं निरूपण. सद्गुरूच्या याच्यावरती आहेत ना. आपल्यासाठी काय आहे, आपण केवळ ऐकणं ठीक आहे, पण त्यांना निरूपण करायला लागतं. शिष्याच्या शंकांचं निरसन करायला लागतं. म्हणून हरिकथा सांगतात, सगुणाची कीर्तन करतात, निर्गुणाचं निरूपण करतात, परमार्थाचं चर्चा करतात. परमार्थ विवरण म्हटलंय. विवरण म्हणजे पूर्णपणे पृथक्करण करत, काय कसं आहे, खरं काय आहे, तिथपर्यंत कसं जायचं, ह्या सगळ्याला विवरण म्हणतात. विवरण मध्ये पृथक्करण येतच. परमार्थ सत्य काय आहे, उगाच त्याच्यात नंतर शिरलेलं काय आहे, रूढींनी काय असं आलेलं आहे, सगळा विचार असतो ह्याच्यात. माझे श्री गुरु आहेत ना, तर त्यांची एक ही नेहमी सांगितली जाते. त्यांनी स्वतः पण एकदा सांगितलं होतं गंमत म्हणून. रस्त्यावरती लिंबू मिरची वगैरे टाकलं जातं पहा, ओवाळून वगैरे चौकात टाकतात. मला वाटतं काहीतरी असतं, मला ते माहित नाही. पण तसं लिंबू पडलेलं त्यांनी पाहिलं, ते उचलून ते घरी घेऊन आले. आणखीन ते धुतलं, त्याचं सरबत केलं आणि प्यायले. लोक ते ओलांडायला सुद्धा घाबरले. म्हणजे परमार्थ विवरण जे आहे, तर ते विवरण अशा पद्धतीच्या ज्या कल्पना आहेत, मांजर आडवं गेलं, चिखर असतात अशा. काय अर्थ आहे, सगळे ईश्वराचेच आहेत ना दिशा, सगळे प्राणी. आपल्याला काय करायचंय, त्या देवाकडे जायचंय, नाकाच्या समोर चालत राहायचं, अशा पद्धतीने विचार करायचे नाही. हे परमार्थ विवरण सगळ्या बाजूनी करतात. निरंतर खंड चाललेलं असतं, सतत चाललेलं असतं. कारण असे प्रसंग सतत येतच असतात काही ना काहीतरी, आणि त्याच्यातनं आपल्या आचरणातनं ते लोकांना शिकवत असतात, वागून दाखवतात. आधी केले मग सांगितले, असं त्यांचं असतं. जेथे सारासार विचार, तेथे होय जगोद्धार, नवविधा भक्तीचा आधार बहुत जनास. विवेक सांगतायत आता. वैराग्य सांगितलं, वैराग्य परिपूर्ण, विवेक परिपूर्ण. एक विवेकाचा प्रकार सांगितला म्हणजे बाकीचे सगळे अध्यायाने घ्यायला लागतात. एक जेव्हा सांगतात तेव्हा त्या ओळीतलं बाकीचं पण सगळ्याचा विचार करायलाच लागतो आपल्याला. एक मन म्हटलं की मन, बुद्धी, चित्त, अहंकार आले. एक शम म्हटलं की शम, दम, उपरम, श्रद्धा, समाधान, तितिक्षा सगळं आलं. तसं आहे की सारासार विचार म्हटल्यानंतर नित्यानित्य विचार, आत्मानात्म विचार सगळे येतातच. ते सगळ्याच एकच आहे की जे सार आहे, जे नित्य आहे, तेच आत्मतत्व आहे. त्याच्यावरती नजर ठेवायची. आणि जे असार आहे, अनित्य आहे, त्याच्यापासून दूर जायचं. त्याच्यातनं आपण जे अडकलेलो असतो त्याच्यात, ते आपलं मन तिथनं काढायचं. सारासार विचारमध्ये काय करायला लागतं, किंवा आत्मानात्म विवेक मध्ये काय करायला लागतं, हेच करायला लागतं. जे अनात्म आहे त्याच्यात ते आपण गुंतलेले असतो, ती आपली गुंतवणूक काढून टाकायची. आणखीन विचार करायचा तो आत्मतत्वाचा, जे शाश्वत आहे,
जे आनंद रूप आहे, सच्चिद आनंद रूप असं आत्मतत्व आहे, त्याचा विचार करायचा. अनात्मतत्वांचा विचार बाजूला करत जायचा. एकदम होत नाही, अगदी हळूहळू होतो, कारण जन्मोजन्मीचे संस्कार असतात. पण लक्षात आल्याबरोबर हा विवेक वापरायचा. आपलं मन जात आहे विषयांकडे, आणा श्रीराम जयराम जय जयराम म्हणायला लागा, रामकृष्ण हरी म्हणायला लागा. सारासार विचार आहे. सारासार विचारांनी अशा पद्धतीने अनुसंधान सांभाळायला यायला लागतं आपल्याला. नित्य विचार तोच आहे. जे सार आहे तर म्हटलं तसंच ते नित्य आहे. म्हणून नित्याच्याकडे, नित्य एकच तत्व आहे, सत्य एकच तत्व आहे, सत्य अनुरुद्ध विचार एकच तत्व सत्य आहे. सत्य म्हणजे जे कायम आहे आहे आणि आहे, जे कधीही नाही असं होत नाही, तसं ब्रह्म आहे, फक्त ब्रह्म आहे. बाकी सगळं जे आहे ते अनित्य आहे. जे जन्माला येतं ते जातं, जे निर्माण होतं त्याचा नाश होतो, कधीही ते कायम टिकत नाही. आधी आहे सृष्टीच्या, सृष्टीच्या नंतर पण आहे, असं जे आहे ते सत्य आहे. आणि सृष्टी काय आहे? आधी नव्हती, नंतर नसणार आहे, मध्ये जी आहे तो भास आहे, मध्ये दिसतेय म्हणजे ती अनित्य आहे, कायम टिकणारी नाहीये. मग अशा गोष्टीत आपण कशासाठी अडकायचं? दरवेळी हा प्रश्न आपल्याला शास्त्र विचारतं, की अशा गोष्टीत अडकू नये, तर आपली नजर नेहमी त्या नित्यावरती ठेवावी. उदाहरण नेहमी सोन्याचं देतात, दागिने आणि सोनं. दागिने आपण नेहमी बघतो, त्याचं डिझाईन, त्याचा उपयोग, मला कसं दिसेल, आपलं लक्ष तिथे असतं. पण जर का विकायला गेलो तर सोनार काय म्हणेल, किती ग्रॅम आहे, त्याच्यात घट किती होईल, म्हणजे हिणकस धातू किती मिसळलेला आहे. दागिना करायला मिसळायला लागतं. शुद्ध सोन्यावरती नक्षी होऊ शकत नाही, कारण ते अतिशय मऊ असतं. त्याच्यात काहीतरी मिसळायला लागतं दागिने करायला. त्यामुळे सोनाराचं लक्ष जे असतं ते त्यातलं हिणकस धातू काढून टाकून सत्य त्याच्यात किती आहे, खरं त्याच्यात किती आहे, इथे त्याचं लक्ष असतं. तसं प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्या मागे जे तत्व आहे तिथे आपण लक्ष ठेवायचं. त्याची नाम रूप जी अखंड बदलत असतात तिथे लक्ष द्यायचं नाही. आणि ह्याला सारासार विचार, आत्मानात्म विचार, नित्यानित्य विचार वगैरे म्हणतात. हा जर का आपण ठेवला, असा ठेवत बसायला सुद्धा लागत नाही. त्या दिसते वस्तू म्हणजे त्याच्या मागे ब्रह्म आहे. मला ती वस्तू दिसतेय कारण ती ज्ञानरूप ब्रह्माचा आविष्कार आहे, म्हणून मला ती दिसते. ज्ञान होत आहे मला कारण ती ज्ञानरूप आहे. अशा पद्धतीने आपल्याला विचार करता येतो. हळूहळू वेगवेगळ्या पद्धतीने त्याच गोष्टीचा आपल्याला विचार करता येतो. एक आहे व्यतिरेकाचा, म्हणजे बाजूला टाकायचा, की हे सत्य नाहीये, हे सत्य नाहीये, याला व्यतिरेकाचा विचार म्हणतात. न इति, न इति, हे ब्रह्म नाहीये, हे ब्रह्म नाहीये. आणि अन्वयाचा विचार, की सगळं जग दिसताय, अस्तित्व आहे म्हणजे त्याच्या मागे ब्रह्म आहे. मला ज्ञान होत आहे म्हणजे त्याच्या मागे चिद्रूप ब्रह्म आहे. मला त्याच्यातनं आनंद मिळतोय म्हणजे आनंदरूप ब्रह्म आहे. हा विचार येतो, ह्याला अन्वयाचा विचार मिळतो. जागृती, स्वप्न, सगळीकडे मी आहे की नाही कायम, माझा अन्वय आहे. मी कोण आहे? मी ब्रह्म आहे. पण जागृती जी आहे ती स्वप्नात नसते. स्वप्न गाढ झोपेत नसतं, जागृती गाढ झोपेत नसते. म्हणजे ह्या गोष्टी नाहीशा होतात, त्याला व्यतिरेक म्हणतात. त्या अवलंबून असतात, त्या त्याच्या मागे असलेल्या ब्रह्मावरती अवलंबून असतात. आणि ब्रह्म जे आहे ते स्वतंत्र आहे. ज्याचा अन्वय असतो ते स्वतंत्र असतं. माळ जेव्हा आपण म्हणतो तर तेव्हा त्याच्या सगळ्या फुलांमधनं तो धुरा आहे,
दोऱ्याच्या आधारावरती ती फुलं राहिलेली आहेत ना एकत्र, त्याला नाव मिळालंय माळ म्हणून, हार म्हणून. दोरा काढला तर फुलं सगळी विखरली जातील. तो दिसत नाहीये, पण तो आहे. तो आहे म्हणून त्या हाराला अस्तित्व आहे. आपल्याला दिसतात ती फुलं दिसतात, जी उमललेली आहेत आता, कोमजणार आहेत नंतर. एक फुल दुसऱ्यासारखं नाही, दुसरं फुल तिसऱ्यासारखं नाही. फुलांचा व्यतिरेक आहे म्हणतात. हे दोऱ्याचा अन्वय आहे. तसा जगात ब्रह्माचा अन्वय आहे आणि प्रत्येक पदार्थांचा परस्पर व्यतिरेक आहे. माझ्याकडे चष्मे बरेच असतात नेहमी. अंतराप्रमाणे मी बदलते चष्मा. काय कुठे बघायचं आहे, लॅपटॉप पाहायचा असला त्या अंतराचा पाहिजे, ओट्यावरती असले त्या अंतराचा पाहिजे, चालताना, बाहेर जाताना आणखीन वेगळ्या अंतराचा मला लागतो. पण चष्मा, हा चष्मा वेगळा आहे, हा चष्मा वेगळा आहे. बरोबर आहे. जरी सगळे चष्मेच असले तरी देखील प्रत्येक चष्मा वेगळा आहे. ह्या चष्म्याचा त्या चष्म्यात व्यतिरेक आहे. बदलतात रूप, नाम, सगळं बदलतं, पण वस्तूचं असणं, अस्तित्व, ज्ञान होणं, आणखीन आनंद देणं, हे एकच आहे. ते ब्रह्म आहे आणि ते सगळीकडे व्यापून आहे. त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. हा सारासार विचार जो आहे त्याने जगोद्धार होतो. नवविधा भक्तीचा आधार बहुत जनासी. सारासार विचाराने म्हणजे अखंड विचार, त्यांनी कल्याण होईल आपलं. मग हा विचार करायला, नुसता विचार करत बसायचं, दुसरा काही त्याला उपाय नाही का? उपाय नवविधा भक्तीचा आहे. 9 प्रकारांनी जी भक्ती सांगितलेली आहे, तर त्याचा लोकांना फार मोठा आधार आहे. कारण माणसाचा जो मुळात स्वभाव आहे ना, तर तो प्रेम करण्याचा आहे. ज्ञान आणि प्रेम ह्या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. तर माणसाचा स्वभाव प्रेम करण्याचा असतो. मग त्यांनी देवावरती प्रेम करावं. ते काय पद्धतीने करावं? अर्चन वगैरे जे आहेत, कीर्तन, अर्चन, ते सगुणाच्या मुख्य आहेत. श्रवण वगैरे जे आहे ते दोन्ही बाबतीत आहे. निर्गुण, सगुण, दास्य दोन्हीसाठी आहे. निर्गुणाला कमी, सगुणातच आहे दास्य. सख्य सगुणातच येतं ना, तिथे प्रेमानेच हे होतं. दास्य करता करता सख्य होऊन जातं. मग सखा देवा असे मानावा. सख्य भक्तीचं जर का आपण पाहायला गेलं तर देवाच्या वरती पूर्णपणे तिथे स्वतःला अर्पण केलेलं दिसतं आपल्याला, की देव म्हणजे आपुला प्राणदेव, प्राणासे न करावे निर्वाण, किंवा देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. इथपर्यंत ती भक्ती, ते समर्पण, पूर्णपणे स्वतःला वाहून देणं, शरणागती, हे इथपर्यंत सांगितलेलं आहे. एकदम होणार नाही. हळूहळू कीर्तन करता करता, श्रवण मनन हे सगळं करता करता, अर्चन हे करताना हळूहळू प्रेम वाढत जातं. आणखीन आत्मनिवेदनापर्यंत पोचतो. आत्मनिवेदन म्हणजे ठावची नाही चंचळाचा, तेथे आधी मी तू कैचा, मीही नाही आणि तूही नाही, मी सापेक्ष तू आहेस, आपण एकरूप आहोत, इथपर्यंत पोचून जातं. कधी नवविधा भक्ती योग्य प्रकारे केली तर. एक एक भक्ती सुद्धा पूर्णत्वाला न्यायला समर्थ आहे, तशी केली तर. पण नाहीतर सगळ्या भक्तींच्या साह्याने आपण पोचू शकतो. आपण सगळेजण सगळ्या भक्तींचा उपयोग करत असतो. ऐकतो, वाचतो म्हणजे श्रवण आहे. कशासाठी?
तर परमार्थ निश्चय होण्यासाठी हे असंच आहे. हे जेव्हा पक्क होईल तेव्हा श्रवण पूर्ण होतं. तोपर्यंत वाचत राहायला लागतं, तोपर्यंत ऐकत राहायला लागतं. नंतर देखील त्याच्यावरची धूळ झटकण्यासाठी ऐकणं वाचणं करायला लागतं आपल्याला. श्रवण झालं, पुढे काय आहे? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. कीर्तन आलं म्हणजे जे ऐकतोय त्या देवाच्या बद्दल कथा वार्ता देवाच्या कराव्या, त्याचाच विचार करायचा, त्याच्याच बद्दल बोलायचं. कोणाशी वाटेल त्याच्याशी नाही. ज्यांना आवड आहे देवाचं ऐकायची त्याच्याशी. ज्यांना आवड नाहीये त्यांना जर का सांगायला गेलं तर गाढवा पुढे वाचली गीता, एक एक म्हणी फार छान आहेत, तशी अवस्था होऊन जाते. त्यामुळे तिथे सांगायला जायचं नाही, कुठे बोलायचं, कीर्तन करायचं हे पण महत्वाचं आहे. हे विष्णू स्मरणम, नामसाधना. आपल्याला नामसाधनेबद्दल तर माहिती आहे की नामे पावन धर्माधर्म इथपर्यंत म्हटलेलं आहे. जे काही आपण कार्य करतो ते पूर्ण होण्यासाठी, सांग होण्यासाठी नामस्मरण करावं. ओम तत्सदिती सूत्राचे जे सार, कृपेचा सागर पांडुरंग. ओम परब्रह्माचं नाम आहे, तत् सत परब्रह्माची नाव आहे. त्यांच्या उच्चाराने किंवा सरळ रामकृष्ण हरी म्हणा, नम शिवाय म्हणा, कुठच्याही नामाच्या उच्चाराने जे काय आपण कार्य करत असतो ते सफल संपूर्ण होत जातं, पूर्ण होतं ते. थोडक्यात काय आहे की नवविधा भक्तीचा लोकांना फार मोठा आधार असतो. कारण जिने चढताना आपण पाहिलेलं आहे की तरुणपणी आपण पायरी सोडून सुद्धा धावत जातो वर, पण नंतर पुढे आपल्याला आधार लागायला लागतो. रेलिंग वगैरे असतं, काठी असते, आपल्याला आधार लागतो. तसं या परमार्थ मार्गावरती जो आधार आहे तर तो नवविधा भक्तीचा आहे. आपल्याला नवविधा भक्तीने आधार दिलेला आहे, टेकू दिलेला आहे म्हणूया. तो आधार कुठे लागतो? तो मनाला लागतो आधार. मन जे आहे तर ते काहीतरी विषयाशिवाय राहू शकत नाही, काहीतरी त्याला धरून ठेवायला विषय लागतो. मग हा जो विषय आहे हा ईश्वर म्हणून द्यायचा. नवविधा भक्तीमध्ये विष्णू स्मरणम वगैरे जे आहे, कीर्तन जे आहे, त्याचा आपल्याला आधार ह्या दृष्टीने असतो. मनाला काहीतरी खेळणं द्यायला लागतं म्हणूया. मनाला जो आधार द्यायला लागतो तो ह्या गोष्टींनी मिळतो. नुसतं ते एकटं राहू शकत नाही, रिकामं राहू शकत नाही. म्हणून त्याला ईश्वराचा आधार द्यायचा असतो. नवविधा भक्तीचा आधार बहुत जनासी. कारण निर्गुणाची उपासना करता येत नाही. अखंड निर्गुण, केवळ निर्गुण आपल्याला कोरडं करेल, वृक्ष करेल. सगुणाचं जर का तिथे नसलं तर केवळ निर्गुण आपल्याला आनंद देणार नाही. आनंद रूपता देईल पण व्यवहारात आनंद मिळणार नाही. देहभानावर असताना आनंद होतो, वृक्षपणा येतो तिथे. त्यामुळे सगुण आणखी निर्गुण दोन्हीची आवश्यकता आहे. संतांनी सांगितलंय की सगुणाची शेज, निर्गुणाची बाज. बाज टोचते, सुंभाची असते, माहिती असेल बाज म्हणजे काय असतं ते. लाकडाची चौकट, आणखीन सुंभाने त्याच्यावरती आडवं उभे यांनी विणलेलं असतं पूर्ण. नुसत्या बाजेवरती पहा बसून, अजून पण त्या बाजा दिसतात धाब्यांवरती. काही काही वेळेस जर का गाडीतनं जाताना आपण पाहिलं तर धाब्यांवरती अजून पण त्या बाजा असतात. त्याच्यावरती झोपलं तर टोचतो हो सुंभ. तिथे सगुणाची शेज गादी टाकायला लागते. त्याने आनंद आपल्याला पण मिळतो.
आणखीन त्या सगुणाला आधार निर्गुणाचा आहे. त्या बाजेला खालच्या आपलं गादीला खालच्या बाजेचा आधार आहे. तसं सगुणाचे आधारे निर्गुण पावीचे निर्धारे, अशा पद्धतीने जातो आपण. आनंदात सगळा प्रवास होतो. नंतर देखील आनंदच राहतो, कारण तो देव जो आहे तो सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण ऐकू गोविंद रे. सगळं एकच आहे ते. आणखीन याच्यासाठी शास्त्र ज्ञान लागतं, याच्यासाठी अभ्यास लागतो. मग नवविधा भक्तीचा आधार आपल्याला खरा खुरा मिळतो. नाहीतर आम्ही नामस्मरण करतोय, कोणाचं करतोय, कशासाठी करतोय, काय करतोय, काही पत्ता नाही. नुसतं नामस्मरण करतो. काय थोडस पुण्य गाठी पडेल, फार नाही उपयोग होणार. कमीत कमी मनाचे नाही ते व्यापार तरी थांबतील. पण जर का कोणाचं नामस्मरण करतोय वगैरे सगळं त्याच्या मागे ज्ञान असलं ना, तर त्याचा फार फायदा होतो. न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी, तरी मोक्षास अधिकारी होणार नाही, समर्थ सांगतात. साधन करताना त्याच्या मागचं तत्व जाणायला लागतं. काय चाललंय, कशासाठी चाललाय, काय पद्धतीने करायचं आहे, त्याचे काय पथ्य आहेत, सगळं हे जाणून घ्यायला लागतं आपल्याला. त्याच्यासाठी शास्त्र लागतं. पुष्कळांना वाटतं की करायचं आहे काय अभ्यास, यासाठी आवश्यक असतो तो. म्हणून जाणून भक्ती केली दासाची आवडे देवा अत्यंतिक, समर्थ सांगताय ते सगळं. नवविधा भक्तीचा आधार बहुत जनासे, म्हणून नवविधा भजन जेथे प्रतिष्ठिले साधन, हे सद्गुरूचे लक्षण श्रुती ओळखावे. सद्गुरू कधीही फक्त निर्गुण सांगत नाही, सगुणाचा पण आधार देतात. नामस्मरण, अर्चन म्हणा, ज्याला जशी गरज असेल त्याप्रमाणे. तो निर्गुणाच्या उपासनेच्या बरोबर सगुणाचा आधार पण दिला जातो. आणि सगुण आणि निर्गुण एकच आहे हे पण समजावून सांगितलं जातं. नवविधा भजन हे सांगितलं जातं. साधन जे आहे त्याचं महत्व सांगितलं जातं. साधन कसं करायचं ते सांगितलं जातं. साधन करिता सिद्धपण हातीचे जाईन निघून, तेणे भेणे साधन करूच नावडे. लोक म्हणती हा साधक, तेने लज्जा वाटे येत, साधन करीती ब्रह्मादिक हे ठाऊके नाही. समर्थांच्या ओव्या अशा काही चपखल आहेत ना, एक साधन केलं तर लोक मला आज सिद्ध म्हणतायत, तुमच्यासारखं तुम्हीच साधन करावं वगैरे. ते जाईल ना, लोक समजतील मी सामान्य साधक आहे. पण प्रत्यक्ष शिवशंकर देखील नामस्मरण करतात, भगवान विष्णू शंकराची उपासना करतात. साधन करीती ब्रह्मादिक हे ठाऊके नाही. मी साधक म्हणून घ्यायची लाज वाटते, काय पाप आहे. साधन पाहिजेच, साधनाशिवाय आपण पोचू शकत नाही. एकदम तिथे पोचायला आपण काही आकाशातनं पडलेले नाही. आपल्याला हळूहळू साधन करतच चित्त शुद्ध करून घेऊन आपल्याला तिथपर्यंत पोचायला लागतं. म्हणून नवविधा भजन साधन प्रतिष्ठा हे सद्गुरूचे लक्षण श्रुती ओळखावे. ज्या सद्गुरूंना आपल्या शिष्याचं कल्याण व्हावं अशी इच्छा असते, आणि सद्गुरूंचं ते लक्षणच आहे. त्यांना ती इच्छा पाहिजेच, तरच ते सद्गुरू म्हणायला योग्य आहे. मग साधनाची प्रतिष्ठा करतात. हे साधन कर बाळा, सांगतात ते. भजन ह्या पद्धतीने कर. एखादा त्यातला नामस्मरणासारखा, कीर्तनासारखा, श्रवणासारखा भजनाचा प्रकार सांगतात. 1, 2, 3 सगळंच आपल्याला हातात हात घालून खरं सांगायचं तर करायला लागतं. केवळ एक एकांगी साधन नसतं, सगळ्या बाजूनी असतं. आणि हे संपलं आता दुसरं करू असंही नसतं. एकाच वेळी सगळी सुरू ठेवायला लागतं.
आणि हे सद्गुरू आपल्याला सांगत असतात. असे जे असतात हे सद्गुरूचे लक्षण श्रुती ओळखावे. असं जो करतो तर त्याला सद्गुरू म्हणतात. आज आता वेळ झालीये मला वाटतं, इथे थांबूया. 49 पर्यंत झालेलं आहे. उरलेले जे आहेत ते उद्या संपवूया. ताई, मोगऱ्याच्या फुलाच्या ताटव्यातून जसा सुगंध येतो ना, तसा आपल्या प्रत्येक प्रवचनातून ज्ञानाचा, भक्तीचा सुगंध आमच्यापर्यंत पोचत असतो. इतकं रंगून जातो की तुम्ही जेव्हा वेळ संपली म्हणता तेव्हा आम्ही जागा होतो की अरे खरंच आता वेळ संपली आणि ताई आता निरोप घेतात आहे. पण खूप छान वाटतं, आम्ही खूप शिकतो आपल्याकडून. डोळे भरून नमस्कार. येतात, इतकं सहज सुंदर. असंच आम्हाला शिकवत चला ताई, जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा. पुन्हा एकदा सांगते की आत्मारामावरचे सगळे प्रवचन ताईंचे आहेत. पुन्हा एकदा आपल्याला अभ्यास करता येईल, एक एक प्रवचन ऐकून आपल्या आपल्या नोट्स काढता येतील. आणि याला थोडासा वेळ लागेल, कारण दीपालीला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती आपल्यापर्यंत पोहोचत करेल. आता इथेच आम्ही आपली रजा मागतो. चला, उद्या भेटूया.